पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापुरात घडलेली माणुसकीला काळिंबा फासणाऱ्या घटनेवर संताप व्यक्त करीत पोलिसांनी तात्काळ कारवाई करत महाराष्ट्राच्या अंतर्गत वारंवार अशा प्रकारच्या घटना घडताना दिसत आहेत। ही अत्यंत गंभीर बाब आहे। या प्रकरणात लवकरात लवकर चार्जशीट दाखल करून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे। तसेच दोषसिद्धीचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवणे आवश्यक असून याच पार्श्वभूमीवर सेफ्टी ऑडिट उपक्रमाचा उल्लेख करत महिलांच्या सुरक्षेसाठी उपसभापती कार्यालयातून आम्ही सेफ्टी ऑडिट हा महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे। राज्यातील एसटी बस, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तसेच रेल्वे स्थानके आणि प्रवासी थांबे येथे सीसीटीव्ही यंत्रणा अनिवार्य करण्यात यावी, यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत। या संदर्भात उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले असल्याबाबतची माहिती शिवसेना नेता व विधान परिषद सभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी दिली आहे। नमस्कार, जय महाराष्ट्र। आज भोरमधली घटना काल रात्री उशिरा समोर निदर्शनास आलेली आहे। एका चिमुकलीवरती बलात्कार करून तिची ठेचून हत्या करण्यात आलेली आहे। वारंवार अशा घटना महाराष्ट्रामध्ये आपल्याला घडताना दिसत आहेत। या घटनेमध्ये दुर्दैवाने त्या मुलीचा त्याच्यात मृत्यू झालेला आहे आणि आरोपी जो आहे त्या आरोपीला अटक केलेली आहे असं मला पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी सांगितलेलं आहे। लवकरात लवकर चार्जशीट दाखल होऊन या केसमध्ये कठोरातली कठोर शिक्षा होण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलली गेली पाहिजेत। त्याचबरोबर दोषसिद्धीचं प्रमाण म्हणजे कन्व्हिक्शन रेट जो आहे तो सुद्धा वाढला पाहिजे आणि या दृष्टिकोनातून कायद्याच्या बरोबरच गाव पातळीवरती लोकांच्या सहभागातून महिला दक्षता कमिट्या, जनतेच्या स्त्री पुरुष दोघांच्या सहभागातून महिला सुरक्षा समित्या गाव पातळीवरती या होऊन त्याच्यामध्ये एक एक बीट मार्शल असला पाहिजे, जेणेकरून लोकांनी काही जरी दिसलं तरी त्याची माहिती कळवली जाईल। पोलिसांच्या बरोबरच अशा प्रकारची मानसिकता असणारे जे आरोपी आहेत त्यांच्याबद्दलचं हॅबिच्युअल ऑफेंडर लिस्ट म्हणजे वारंवार असे गुन्हे करणारे, एक सवय ज्यांना पडलेली आहे विकृतीची, असे जे लोक आहेत ते की जे चोरून लपून समाजात राहतात आणि एखादी मुलगी जवळ जरा दिसली आसपास, मग ती बागेत दिसो किंवा ट्रेनमध्ये भेटो किंवा एसटीत भेटो तिची छेडछाड करत असतात। या लोकांना CCTV कॅमेऱ्यामध्ये जे तेव्हा पकडलं जाईल आणि त्यांना आधीच प्रतिबंधात्मक कारवाई झाली तर बऱ्याचशा गोष्टींच्यामध्ये मार्ग निघेल। म्हणून महाराष्ट्रामध्ये आम्ही एक उपसभापती कार्यालयातून विधान परिषदेचे आमदार म्हणून, शिवसेनेचे नेता म्हणून सेफ्टी ऑडिट असा आम्ही एक कार्यक्रम हाती घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये सर्व एसटींमध्ये, बसेसमध्ये, महाराष्ट्रातल्या सर्व बससेवांच्यामध्ये CCTV असावेत या दृष्टिकोनातून मी पाठपुरावा करते। आमचे नेते आणि नगरविकास उपमुख्यमंत्री, नगरविकासचे मंत्री एकनाथ शिंदे यांना पण मी या संदर्भात निवेदन दिलेलं आहे की अशा प्रकारे सर्व ट्रान्सपोर्टमध्ये सुरक्षा व्यवस्था असावी। तसंच रेल्वे स्टेशन्स, प्रवासाचे जे जे थांबे आहेत त्या ठिकाणी सुद्धा महिलांच्या सुरक्षिततेसाठी सरकारची नजर महिलांच्या बाजूने असलेली याची देखरेख असली पाहिजे आणि या घटनेमध्ये लोकांनी जे आंदोलन चालवलेलं आहे त्यांच्या भावना योग्य आहेत। पीडित परिवाराच्या पाठीमागे आपण सगळेजण आहोत, पण कुठेही कायदा न घेता हातामध्ये शांततामय मार्गाने हे आंदोलन चालावं असं माझं सगळ्यांना आव्हान आहे। आम्ही सुद्धा सरकारकडे याचा गांभीर्याने पाठपुरावा करतोय आणि लवकरात लवकर आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी या दृष्टीने आमचा पाठपुरावा राहील।